श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुपाळका जग देते वैकुंठ नायका जगत्सृष्टका मधु यदु टिळका भक्त सखा तू होशील निखिल जीवन निर्विकार विवेकरत्न वैवारकार शुद्ध सत्व गुणाधीरा रुक्मिणी वरदाया दीनबंधो ये कृपार्णवा पंढरीनाथा पुढे बोलवी ग्रंथ भक्तिसार ग्रंथा मागील अध्यायी अनाथनाथा जन्म चौरंगीचा झाला कळविला परी त्याचे कथन राहिलेचे ग्रंथी लेखन आता कळवी जगजीवन पुढे वैखरी वैसोनिया तरी गत अध्यायी सापत माता लोटली तिथे काम सरिता परी कृष्णागर प्राधिक सुता बळेची नेले पाचारुणी करोनी जननीचा धिक्कारू सदना गेला होता कृष्णागमू येरी सखी जीवा पारू पाचारिका होती ती. आणि मग तुम्ही गेल्यानंतर आता ती जीव द्यायला होती तर तिची पाचारिका तिला काय सांगितली पा हे सांगून सकल वृत्तांत प्राणघाताशी झाली होती उद्दित परी ती सखी प्रज्ञावंत देत सल्ला मसलत तियेशी म्हणे बाई वो गुर्जावंती ईश्वर करणी प्रारब्ध गती जैसे असेल तैसे पुढती घरून येईल भिवू नको परी तू ते सांगेन हित काही तैसेची करोनी जीवी नको कष्ट मानू आपली दी शेनी शेनी करी आता. आणि मग तिला सांगितलं तू काय बैमान नको म्हणी मी सांगतो तसं कर म्हणी शेन शेनी केली अपूर्ण राव येईल पारधी होऊन आल्या शिवील तुझे सदन परी तू तू नको की मग तो राव पुशेल तू ते तव तू सांगे दावी शोकाकुल ते रुदन करुणी वजे रायाचे प्राण रहित होऊ मी आता काय ठेवणी प्राण झाली आहे आब्रू रक्षण आयशी बोलता राव वचन पुढे तुझीशी पुशेल. आणि मग तू झोपून राह म्हणे राजा आला का उठूच नको म्हणे आणि उठल्यानंतर रडायचं सोंकर सांग म्हणजे त्याला पुस्तावले की प्रांजाळवत कृष्णागर तुमचा सूत कामुक होऊनी मम सदनात स्वर्षावया धावला परी स्तोये करुणी बळे दिदला मागे लोटुनी आयसे होता अनुचित प्राण कैसा ठेवू महाराजा आयसा परी आराधुनी युक्ती क्रोध उपजली राया चित्ती कोरद वंश झाली राव नृपती कले मुला सोडील की. आणि असं झाल्यानंतर तो राजा क्रोधित होईल आणि मुलाला काय करायचं तो करील म्हणजे मग कदान म्हणे सूत तोरे करील प्राण रहित मग तू सदनी आनंद भरित सुख लाभाचे सेविका अंगी विषतरुचा कोंब चांग खोडून टाकिल्याने मार्ग मग विषाचा शरीरीला कोठून येईल जननी आधी टोचल्या उरंगमुख खेचल्या उरंगमुख मग कैसे मिरवेल विष भूक कंठी धरिल्या रुंचिक वेदनेचे मिरवेना की वनवी असता धुम्राकार वरी सांडावे लगबगे नीरम मग धाव सदना पार घेत नाही जननी तरी कृष्णागराचा वसवसा तव हृदयी मिरवे स्वबळ फासा तरी राया सांगोनी ऐशी आलेशा दुःख सरिता लोटवी तरी त्या उदयाचे आधी वळण दुःख सरिते बांधावे बंधन बांधिल्या राजीवपणे दुःखे पुढे मिरविका. आणि असं पुढं त्याला सांगून आणि त्याचं बंधन कर म्हणे ऐशी सांगून ती युवती गेली आपल्या सदनाप्रती येरीकडे भोजावंती कानन मंचे की पौडली त्या दोन्ही अन्नोदक स्नान कैसे शृंगार कुंकम लेन सर्व उपचाराचे त्याजून विन्मुख तई पौडली तो येरीकडे संसागर पारधी खेळूनी कानन भर चिंताब्दीची पडून लर
सदना जातसे नाना गजरे यंत्र स्थिर चंबू अब्दीचा लोट लोटित छत्रपाती पूर्ण भरित चमू तोय तेधवा यावरी रावतो पूर्ण ज्ञानी संचर करी आपले सदनी दृष्टी समोर न देखता राणी परिचारिके विचारितसे म्हणे कोटे आहे भुजावंती सरमुख कान आली पारिद्या प्रतिम आजी चुकूर होऊनी चित्ती निंबलोन नातळली ते. आणि मग तो याच्यातून प्राणजीवरून आला आणि ती कम ओळायला आली नाही म्हणे असं त्या पारिचारिकेला विचारली केली. राहे ते बोलती पारिचारिका हे महाराजा सद्विवेका आजी राणी कवना दुःखावली कळेना तेने करुणी शयनपाठी निजली आहे होऊन कष्टी होताची शब्द कर्णपुटी सदना माझी संचलना तोची म्हणचे की भुजावंती राव दे कोणी बोले युक्ती म्हणे कावो कवन आरती शयन केले जीवलगे परितई उत्तर न देती काहीच न बोले राया प्रतिम जीवन आणून नेत्रपाती अश्रू ढाळी ढळढळा ते पाहुण्या राव दयाळा चित्ती दाटला मोहे केवळ म्हणचे की बैसे उतावेळ हृदय धरी कांतेचे आश्रू धाळा नेत्रपाती राव कुशी सोये हस्ती चुंबक घेऊनी लालन नीती अंकावरी बैसवी तसे अंकी बैसुनी दारा रत्न हेम जडाव करी यत्न राव कोंदली हटक प्रयत्न आर्तरत्ना जोडितसे म्हणे सुख सरिते कोठोनी भेदले गडोळ चित्ती दुःख संधानाचा वर्षाव अनित कोणी केला तो सांगम मी राव मईचा भूप मी बोलणार दर्प सर्पम ऐसा व्याधीचा करो निलोप दिदले माप दुःखाचे तरी ती कवन पुरुष नारी तुझे अन्य झाली भारी तरी माझे बोलो निवय करी निमित्त मात्र दावी का. आणि तुला कोण त्रास दिला तुम्हाला सांग म्हणे आगे सहज दिठावा होत दावीन त्याचे अर्क सुतम या बोलाची सहज भ्रांत मानू नको जीवलगे आगे प्रिय तू माते असशी कोण गांजील उद्देशी हरी बाळाचे जम्मू कलेशी दुःख धरी मिरवेना आगे मशकाचे पाडा धडके उत्तरे गिरीश कडा की राम रक्षे भूतवडा रक्षिया बैसतसे तेवी तू माझी पद्मिनी कोण घालू शके काचनी नाम दर्शवी प्रजाळपणी मग उर्वीन ठेवी तयाचे. कोण येते त्याचं नाव सांग म्हणे तर त्याला यामाई वत होणार नाही म्हणे. ऐशे ऐका राव वचन हृदयी तोषवी अर्थाती सगळं म्हणे महाराजा तवनंदन भ्रष्ट बुद्धी व्यापिला आपण गेली या पारलियाशी एकांत पाहुनी मम उद्देशी येथे येऊनी स्मरणीशी हस्त माझा धर्यला परी निर्दयवंते कामे ओढिता झाला हस्तम म्हणे चालावे एकांतात सुख संवाद भोगावा मग व्या पाहुनी कामी करुती हात सासन दोनी घेतला निघुती भयात मानूनी आपुले चित्ती सदना माझी पावले पळता कोणे झाली अवस्था उठोनी पडले महीवरती परी म्या धरोनी तयाची शक्ती आड कवाड पै केले मग तो छल्ल विच्छल्ल हीन भुवनी पाय आपुले सदन तस्मात आता आपुला प्राण ठेवीत नाही महाराजम भरतीचे गरळात ये घेऊन करीन प्राण मुक्तम परी धैर्य धरिले तुम्हा करिता तुमचा मुखेंदू पहावया. आणि मला मग असं वाटलं की प्राण देऊन टाकावा पण तुम्ही येऊस्तो मी धैर्य धरलं. मज वाटले पारिधीचे कानन अति तीव्र कर्कश भयानम त्यातून तुम्ही जिवंतपणे कैसे याल वाटले
ऐसे परी दुसरीत संचार होता हृदयात, म्हणून महाराजा येतपर्यंत प्राण देई रक्ष्याला. याता याची बोलापाठी मी चकोर देई संचू कुटीम, तव अनन्य दुयेचे जीवन शेवटी लक्षोनी तृष्टी झाली असे. ऐसे बोलता भुजावंती परम क्रोधला क्रोध बला नृपती, परी क्रोध नोएक्षिती वडवानलची पेटला. वडवानल तरी कैसा शिका निर्वी अंबर लेशाम, सुरत्न त्या लागी कैसा ग्रासू पाये क्षणात. मग तैसाची येवोनी सदना बाह्य आरक्तनी भवता पाये, म्हणे कोणी तरी येथे आहे पुढी रेवे माझी. आणि तसाच उठला बाहेर येऊन बोलायला लागला, कोणी आहे का म्हणजे या माझ्यासमोर. तव ते भृत्य धावत स्थिती, भृत्य नोहे ते क्रोधांत दिसती. राव वरोनी क्रोधारिती स्वतः त्याचे नोटीतशी, म्हणे भृत्य हो याची पावली जाऊनी मम सुताची करा होळी. अथवा बंधन करून हस्तविली खंडोनिया टाकाव्या. आणि मग त्याला त्याच्या सेवकाला आज्ञा केली तर त्या माझ्या सुताला जाऊन त्याला भस्म करा, नाही त्याचे हातपाय खंडून टाकावे. ऐसे बोलता नृपनाथ दूत धावती वाताकृत, सदन वेटूनी राजसूत मृत्युमयी नेलाशी. परी ते सेवक ज्ञानकानी पुन्हा जाती राजांगणी, म्हणती महाराजा मुक्ती भवनी कृष्णागरूपै नेला. राव क्रोधे तया पात, म्हणे हस्तापदाचे करा खंडित. पुन्हा येऊनी सांगत धावून या रायाचे. आणि मग ते सेवक त्याचे राव येऊन सांगायचे, पण राजा तीच आज्ञा द्यायचा, त्याचे हातपाय खंडून टाकावे. तरी रायाचा कोपानळ कदा न होय शीतळ, पुन्हा पाहुनी दूत मेळ तीच आज्ञा अज्ञाती. परी ते भृत्य देहस्थिती म्हणती हा स्वामी राजसुत, याशी वदिल्या काय अनर्थ कैसा होईल कळेना. ऐसे सदेह भयस्थित पुन्हा जाती राजांगणात, परी तो राव अति संतप्त तीच आज्ञाती. मग ते दूत निष्ठुरपणी चौरंगी आणि ती कनक कोंदणी, तया लागी भैसोनी कार्यावती वैवटली. आणि मग तो राजा राव सांगायचा, त्याच्यामुळे त्याने मग चौरंग आणला आणि त्या चौरंगावर ठेवलं त्याला, त्याचे हातपाय सगू राहिले. शुद्ध चव्हाटे बांधून असत तदा नेत्र कृष्णागराचे, म्हणती बद्ध सिद्ध केले हस्त विखंड करावया. आणि आता त्याचे हातपाय बांधले आणि लागले ते त्याचे हातपाय तोलायला. परी कृष्णागर चव्हाटा नेला हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला. मग चुंगार मेळा विलोकावया धावती, येरीकडे राजांगणी मिळाले थोर प्राज्ञी. परी नृपतीची क्रोधाग्नी पाहुनी, बोला न शकती कदाचित तरी वृत्ताची क्रोधानळ. लोक बोलते सुभद्र जळा प्राशाने, भये उतावेळ धाव व मागे घेतसे. आणि बरेच लोक येऊन पाहतात, पण त्या राजाची आज्ञा असल्यामुळं त्यांना काहीच बोलता येईना. येरीकडे चव्हाट्याशी कनक चौरंगी राजसुताशी, दूती बैसोनी हस्तपादाशी योजिते झाले छेदावया. शस्त्र करोनिया नग्न त्वरित एके घायाळ केले हस्त, कैसे झाले चरण व्यक्त भग्न होऊनी पडियाला. आणि त्यांनी मग त्याचे हातपाय शोधून तू पडला म्हणता सदा. एकची एकांत वर्तला तेथे, कोणी कोणान विचारी जेथे. पाहुनी सकळ संग्रामाचे भयभीत संपूर्ण, उपरी योजोनी पद निभूती तीक्ष्ण धारा शस्त्रे आणि तीही एका कायेक्षिती पद कमले पडियले. मग रुधिराचा बडबडाट मही लोटला अपार लोट, जेवी युवती
कुंकुम मळवट तेवी धारा शोभिल्या परी रावतो कृष्णागर मृच्छेने व्यापुनी तीव्रम कनकासनी चौरंगावर उंथोनिया पडिला. आणि आता तो कृष्णागर मूर्छित झाला. प्राणवोनी कासाविष मुखावरी लोटला फेसम उपरी कोरड पडली मुखास श्वेत नयन पै केले. मग ते दुःख पाहुनी लोक दुःखाने करीती महाशोकम. आ कृष्णा घरासारखे माणिक व्यर्थ राये भंगिले. एक म्हणती म्हातारपणी राव चढला आहे प्राणी. ऐसा पुत्र लावण्य खानी नष्ट केला पदवीचा. तरी राजा भरमभ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट. आता येथे राहता उत्तिष्ट योग्य काही दिसेना. हे लोक विचार करू राहिला तर स्वतःच्या मुलाला येणं शास्त्रबाई सोडलेली राज्यात गावात राहून का उपयोगी. सहज प्रपंचाचे पाऊली पडतसे आड पाऊली. परिराये हृदयी क्षमा न केली घात करील कधी तो. हा एकुलता एक बाळ त्यावरी पाखंडीला क्रोधा नळ. मग प्रजा न्याय कैसा शीतळ रुद्रराज करील हा. त्याला त्याच्या मुलाची जर किव आली नाही तो आपल्यावर काय किव करेल. एक म्हणे राजनीती तैशीच आहे सर्व स्थिती. गृही दाविली क्रोध संपत्ती धाक पडेल प्रजेते. एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर बुद्धी कुबुद्धी धरिली मातेवर. तई शिक्षा पावला साक्षात्कार राह्या दोष न लगेचे. कौपंडिक व्याप्त असला तरी का मारू नये त्याला. तरी रायाने धर्म पाळिला लोक धरिला नाही की. आणि मग कोण काय म्हणतो तो कोण काय म्हणतो चाललं जे. वंचिक होता दृष्टी व्यक्त तरी का करू नये प्राणात. दुष्ट आहे की दूषित मारू नये की त्याला. असे नाना परी युक्ती प्रवृत्ती जग बोलती. अपार मेळा चवाच्या प्रती मिळाला शे लोकांचा. त्यात सहजासहज गमत गोरक्ष मचिंद्र उभय जाण. करीत आले चवाच्या कारणे तो अपार मेळा देखिता. आणि मग अशा त्या ठिकाणावर एवढे लोक तिकडे जमलेले असताना गोरक्षनाथ मचिंद्रनाथ झाले तिकडे काय चाललं म्हणून पाय. सोडोनी गर्भान पर्वताचे न्यावे बेटीशी मचिंद्राचे. घेऊन जाता गोरक्षनाथ आले होते त्या ठाई. आले परी सहज चाली नगर दीक्षेची कामना फिरली. मनोनी पाहता व्यवहार पाऊली येऊन या तेथे धडकले परी अपार मेळ पाहून त्यात संचरले गोरक्ष बाळ. तो कृष्णागर ओनी विकळ कनका चौरंगी पडी आला. आणि मग गोरक्ष जाऊन तिथे पाहिलं तर तो चौरंगीनाथ त्या चौरंगावर पडला होता लिवला. मग मचिंद्रा ते पाचारून दाविता झाला गोरक्ष नंदन. जळ चल सुते पाहून परमचित्ती द्रवलाशे. परी त्याचा अन्याय काय लोकापाशी पुसो जाय. क्षण स्थिर करोनी हृदय करणी विलोकी बाळाची. आणि मग त्याचा अपराध काय असं ते लोकांना विचारलं तर ते मचिंद्रनाथ स्वतःच्या याच्यात पाहू राहिले त्यानं खरंच काय केलं म्हणून. तो सहज अंतरी दृष्टी करिता त्या समजला तयाची माता. आणि कृष्णागराची वरता अवतार दक्ष आढळला. ऐसा शोधिल्या चित्ती मग क्रोधे दाटले तपो गवशी. म्हणे आहा हे रांडवक शक्ती प्रविष्ट झाली लोकांत. परी तो आहे मूर्खराव चित्ती शोधिता नये न्याय. ना बाळावरी ते गाय कोपा स्त्री योजिला. आणि मी त्याला विचार केला की याला शोध काही केला नाही म्हणे या राजाला. आणि उगीच याच्यावर कोप केला आणि त्याला खंडन केलं म्हणे. तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट विषय लोभी अति वरिष्ठ. मही नसता महाभ्रष्ट मही भार आगळा. लागून कांत्याच्या बुद्धी संगमी बाळा लागी केली आरती.
तस्मात राव विषय भक्ती ठेवू नये महिषी. ऐशे चित्ती करोनी ते तुनी उभय निघाले मंडळातून. मग गोरक्ष सकळा खून निवेदिली रायाची. सकळा गोरक्ष निवेदन होता तोही आपले हृदयी पाहता. पाहून म्हणे गुरुनाथा याचे नाव रंगाते आणावे. आणि मग ते मच्छिंद्राला सांगितल्यावर मच्छिंद्रात म्हणतो याचं नाव आपण प्रविष्ट करू म्हणे. कृष्णागर तो चौरंगी व्यक्त मनोनी चौरंगी बोलला नितांत. कृष्णागर हे नाम महित नाही मनोनी वदलाशे. आणि हस्तपादादी सकळ एका चौरंगी झाले सकळ. मनोनी चौरंगी गौरबाळ सहज स्थिती वदलाशे. आसो गोरक्ष मच्छिंद्राते म्हणे राज सदना जाऊ तोरिते. मागून घ्यावे चौरंगाते नाथपंथी मिरवावया. मच्छिंद्र म्हणे कर्म शासन राव राणीवाते दुःख धावून. मग न्यावा शिवनंदन नाथपंथी मिरवावया. मग मच्छिंद्रनाथ म्हणतो त्यांना आपण शिक्षा करू म्हणे त्या राजाला राणीला. मग याला घेऊन जाऊ म्हणे. गोरक्ष म्हणे वो नोहे आयशे नेऊ आधी चौरंगासम. पूर्णपणी नाथ पंथास विद्यार्णव करावा. मग तयाचे हाते रायाशी दावावी प्रताप शक्ती. आणि त्या रांडे चामुंडे प्रती ओपावे ते ओपणे ते ओपावे. तरी आता सौम्य उपचार राया करू अगोदर. मागून ज्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराजा. आणि मग त्याला सांगितलं त्यांच्यावर आत्ताच काही हे करू नका म्हणे. आपण याला घेऊन जाऊ. याच्याच हातून त्यांना हातगत घडू म्हणे. ऐशी गोरक्ष बोलता आणि अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग उभयता राजसदनी प्रविष्ट झाले महाराजा. पुढे दारुनी गोरक्ष रक्षक भूते सूत्र करविले नाव धोंडिकम. की मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक भेटीशी येती महाराजा. राहे ऐकोनी ऐशे नाम मनी उचमळे भावार्थ प्रेम. मनात म्हणे योगद्रुम वंद्य असती हरिहरम. परी मम दैवार्णवा सुफळा बौद्ध. मच्छिंद्र कृपेचा बोळला मेघम. ऐशे आणोनी लागवेग कनकासनी बैसविली. आणि मग त्याला ते शेवटचं त्याला आराधना केलेलीच होती. मग त्याला ते बोलवले अंदाजी कनकासनी बैसवलं. सम्यक सामरा होऊन नृपती दृष्टी देखता मच्छिंद्र जती. बाळ ठेवून चरणावरती आलिंगी तसे प्रेमाने. म्हणे महाराजा अज्ञान भंगा ज्ञान पविता बोलती गंगा. वळोनी धीर पावल्या संगा कुश शब्द पाप नाशिदम. ऐशे म्हणून राव पुढती निमित्त झाला गोरक्षा प्रतिम. बाळ ठेवून चरणावरती सभेस्थानी आणिले. बैसोनी कनकासनी षोडशोपचारे पुजिले मुनी. उपरी उभय जोडून पाणी उभा राहिला सन्मुखम. म्हणे महाराजा योगद्रुमा तुमचे चरणी आशे मम प्रेमा. दर्शन दिदले भक्ती उगमा मज अभक्ता कारणे. तरी आता कामशक्ती वेद कोणता सांगा जती. जेवी कृतू काली द्रुमा प्रती फळे येतील तैशीच. आणि मग त्यांना नेऊन पूजा अर्चना केली. हात जोडून उभा राहिला म्हणे तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा म्हणे. तरी चित्त चिन्हले संपन्ने अर्थ दावा मज कारण. ते त्यावरी कामना पावन तुष्ट होईल महाराजा. ऐशे बोलता नरेंद्रपाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाळे फळ. शब्द चातुर्य पालका रसाळ चौरंग भावी निघाले. म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा एक कामना वेदली आम्हा. आज तुमच्या कौंडण्य ग्रामा शासनी बाळ विलोकिला. आणि मग हे विचार त्याला की एक मुलगा तुमच्या इथे शासन पावला म्हणे. राहे तिष्ठता तव कृपाग्न तयाचे हस्तपाद केले भग्न. तो जरी तुमचा न्यायी उत्तम आम्हा लागी ओपावा.
राव ऐशी ऐकून मात हृदयी गदगदोनी हसत म्हणे महाराजा योगी समर्थ काय त्या कराल नेवोनी. मग त्यांनी सांगितलं तो पावले तुमचा अन्याय असला तर आम्हाला द्या म्हणतो. राजाला मनात हसू आलं. म्हणाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला हा पद असती तरी त्या पंथ गमना शक्ती काही एक दिसेना. तुम्हीच वाहोनी आपुला स्कंदी वागवाल की कृपा निधी तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचराल की महाराजा. यावरी बोले मचिंद्रनाथ तो सत्यपणे शक्त की अशक्त इतके वद की आमुचे अर्थ कासया तू पहाशी. तो राजा त्यांना म्हणतो त्याचे हातपाय जर तुटलेले म्हणे तर तू तुमचे काय सेवा करेल म्हणे. उलटी तुम्हाला त्याची सेवा करायला लागल म्हणे. मचिंद्रनाथ म्हणतो तू ते बाकीचे काही पाहू नको म्हणे. फक्त तू शक्तिवान आहे का शक्तिवान द्या मी पाहू म्हणे. फक्त तुम्ही तो आम्हाला द्या म्हणे. ऐसे बोलता मचिंद्र जती अवश्य म्हणे शंशांकर नृपती घेऊन जावे आवडल्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा. ऐसे बोलता धरापाळ उठून आले तत्काळ परोपकारी अति कनवाळ चौरंगापाशी पातले कनक चौरंगी सुधीरयुक्त तैसाची उचलिला मै भूवसूत नेऊन आपले शिबिरात हस्तपाद तळविले. तेथे श्रोते कल्पना घेती निर्जीवास संजीव करीतो जती तेने चौरंगी हस्तपादाप्रती स्नेह कडी का तळविले. मग श्रोते कल्पना घेतील का ते जर मरणाला मृत्याला जर जिवंत करत्या तर ते हातपाय काय तळले म्हणते. निर्जीव पुतळा मृत्य करीत तेथे मिळवते गैनी नाथ. मग हस्तपाद निमित्त काय अशक्य झाले ते तरी कवी म्हणे पुढील कारण होते म्हणून मचिंद्राते लोह कडिये त्वी मिळून स्नेही तळले हस्तपादम. तू ते करोनी दुःखाचे शमन पुढे पा म्हणती नेमा नेम सन्मास उत्तम उत्तम फळा मिरवू ययाशी. ऐसा विचार करोनी चित्ती तळो लागले हस्तपादशी. मग तेथे राहून एक रात्री पुढे गमती महाराजा चौरंगी स्कंदी वाहून मार्गे गमती गौर नंदन. मग ग्राम पाहुनी निघोनी बद्रिकाश्रमी पातले शीघ्र जाऊनी शिवालयात भावे वंदिला उमाकांत. उपरी चौरंगी ठेवूनी तेथ काननात संचरले. आणि मग बद्रिकाश्रमाला गेले आणि त्या शिवापाशी त्याला ठेवलं आणि त्याला त्या काननामध्ये हिंडू राहिले. आता काननी हिंडता तेथ पायी तो एक गृहर देखिले मई देखता विसरती तया ठाई गुहा गुहा माधारी. तव ते गुहार परम गोमट पाहू बोलती प्रताप सुभट. म्हणती चौरंगे निचे तुळवट येथे कसून पहावा. पाहावे तरी कैसे रीती मग काय करीते झाले धती. एक शिळा विस्तीर्ण क्षती गोरक्षनाथे आणविली. आणली परी गृहगृहात उचलून यावरिल्या जमिनीत. शस्त्र शस्त्र जल्पोन तेथे आधारयुक्त केलीसे. ऐसे कृत्य करून तेथे पुन्हा परतोनी आले नाथ. स्कंदी वाहुनी चौरंगाचे पुन्हा परतोनी गेले त्या ठाई. आणि मग ते गेले गुहार पाहिलं आणि त्या चौरंगाला त्या गुहारातून त्याची परीक्षा घेऊ म्हणजे आपण. तेव्हा गृहादर समीप तरु एक होता विशाळ रूप. तया खाली प्रताप दीप सावलीत बैसले. बैसले परी गोरक्षाशी मचिंद्र म्हणे भाव उद्देशी. बा अनुग्रह चौरंगाशी याच ठाई ओपावा. ऐसे बोलता मचिंद्रनाथ गोरक्ष वदतसे उत्तरो उत्तराते. मम अनुग्रह तपाश्रित लाभ होतसे महाराजा. तरी चौरंगाचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिना.
मग प्रसन्न चित्ते देईन अनुग्रह महाराजा. आणि मग मच्छिंद्राने त्याला अनुग्रह द्यायला लावला. पण गोरक्षनाथ म्हणे तप झाल्याशिवाय मी अनुग्रह देणार नाही म्हणे. ऐसे बोलता वरदवृत्ती मच्छिंद्र म्हणे हे बलवी नीती तरी याची ठाई चौरंगा प्रती तपा लागी स्थापावा. ऐसे म्हणून गोरक्षशी पुसता झाला चौरंगाशी. हे बाळा तू पूर्ण तापशी बसवितोशी की या ठाया. यावरी बोले चौरंगनाथ मी मान्य तुमचे कर्तव्यात. जेथे ठेवाल राहील तेथ सांगाल करील तैसेची. परी एक मागणे आहे येथे तुम्ही जावे कोण्या देशाते. परी प्रतिदिनी माझा येत पूर्णदृष्टी रक्षावा. आणि मग त्या चौरंगाला म्हणे तुला आम्ही हिडत ठेवतो म्हणे. तर चौरंगी म्हणे तुम्ही हिडत ठेवाल तेवढं ठेवाल कसं काय करायची तुमची आज्ञा मला प्रमाण आहे म्हणे. तर फक्त माझ्यावर कुठं जा म्हणे पण माझ्यावर लक्ष लावलं जाऊ द्या म्हणे तुमचं. युतिके माते दिदल्यास दान सकळात माझे कल्याण. दिवसांदिवस माझे स्मरण तव उदरी पाळावे. तुम्हास होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण. जैसे कुर्म दृष्टी करून बाळा लागी पोषितसे. ऐसे बोलता चौरंगनाथ उभय झाले तोषवंत. मग उचलून या गृहागृहात चौरंगा ते ठेविले परी त्यास सांगती बारे ऊर्ध्व करी का दृष्टी प्रतिम. शिळा सुतक दिशे क्षिती पडेल वरती तुझ राया. आणि त्या गृहात नेऊन ठेवलं आणि ती आधार शिळावर ठेवलेली होती. तिच्यावर तू दृष्टी लावून बसायचं म्हणे. जर तू बाजूला दृष्टी गेली तर ती शिळा तुझ्या अंगावर पडल म्हणे. परी आपुले प्रसादे करुणे तू ते देतो एक वरदान. दृष्टी याजवरून काढू नको कदापि. जरी दृष्टी कोणचीच चुकार होता पडेल अंगावर. मग प्राण सांधून जाईल शरीर चूर्ण उशील रांगोळी. मग पुढील कार्य साधेपर्यंत सकळ राहिले नरदेहात. तरी जतन करोनी शरीरात हित आपले जोडी काम. मग एक मंत्र सांगून कानी म्हणे करी याची सदा घोकणी. येण्याची सर्व तपा लागून प्राप्त होशील पाडसा. मग गोरक्ष जाऊन उत्तम फळाचे तयास सामोरा आणून ठेवित. म्हणे हे फळ बक्षून निश्चय पूर्ण तपा आचारी काम. परी अनिक राय तू ते दृष्टी रक्षावी जीवित्व निमित्ते. मंत्र जपावा तपोअर्थे फळे बक्षावी सुदेशी. अशी विचित्र गोष्टी तू ते सांगतील परी रक्षी जीवाशी. तो आम्ही लवकरी ये करून तीर्थाते तुझपाशी येऊ की. असे सांगून चौरंगाशी बाहेर निघे गोरक्षशी. शिळा फुले गृहाद्वाराशी बंधन केले दृष्टोत्तर. या उपरांती तपाचार शक्ती चामुंडा स्मरल्या लावोनी चित्ती. तव त्या स्मरता करोनी क्षिती गोरक्षाचे भेटल्या. म्हणती महाराजा योगद्रुमा कामना उदिली कौन तुम्हा. तयाशी अर्थ सांगून आम्हा स्वार्था लागी मिरवावे. आणि मग त्यानं त्या चामुंडाला बोलवलं आणि त्याचं काय काम आहे ते विचारू राहिले. येरी म्हणे वो शुभाननी मम प्राण आहे या स्थानी. तरी तयाचे सुदे लागुनी नित्य फळे ओपावी. आणावी परीजी गुप्तार्थ फळे ठेवावी त्या न कळतम. शिळे उचलून जावे त्वरित नित्य फळे ओपावी. ऐसे सांगून चामुंडेशी चालते झाले तीर्थवाशी. सहज चाली चालता मैशी गिरनार पर्वती पोचले. येणकडे चामुंडा सकळ उत्तम आणून देती फळ. शिळा उचलून उतावेळ काननात सांडिती परी कैसे रीती गुप्त सेवा करून जाते. परी चौरंगी महाजती शिळा भये दाटला. मनात म्हणे गुरुवचन की शिळा पडेल तुझा प्राण.
म्हणून ही दृष्टी या कारण खंडित रक्षावे. ऐशी भावना आणून चित्ती दृष्टी ठेवी शिळे प्रती. मुखी नाम मंत्र उक्ती आराधित सर्वज्ञ. परी त्या शिळेच्या भये करुणा खाऊ विसरला फळा कारण. किंचित वायूचे होत गमन तोची आहार सेवितसे. आणि त्या शिळेवर दृष्टी ठेवली आणि ते सांगितलं होतं तेवढंच करायचं आणि ते फळसुद्धा खायना तो. शिळेवरती सदा दृष्टी वरी ऊर्ध्व घाणी उपिरी दृष्टी. अंग हलवेना मही पाठी आत काही चालेना. जरी करावे चलन वलना नेनो दृष्टी चुकेल पण. शिळा झालिया येऊन घेऊन प्राण म्हणून न हाले ठायाचे. फळे जरी चाचपोनी घ्यावे हाती नेनो तिकडे जाईल औचिती. चित्त गेलिया इंद्रिय समस्ती तया मागे धावती. मग चित्त बुद्धी अंतकरण हे तो ऐक्य असती तिघे जण. फळ स्पर्शिता भावे करुणा भय होईल सर्वस्वी. मग मंत्र रूपे स्मरण भक्ती आबुद्ध करील माझी मती. म्हणून सांडिले फलाप्रती योगाऊनी लक्षितशी. आयशी उभयता काचनी करून आटत चालिले रुधिर प्राण. परी ते रुधिर मास लक्षून आटत आहे तव सत्यम. रुधिर मास लागून भक्षित भक्षोनी उदय भय करीतम. शेवटी चित्तासनी हरितम भक्षण करीतसे नित्यशाम. चित्त दिलेल्या सबळ रुधिरम वै शरीर उरले हस्ती पंजरम. वरी उगवती त्वचा त्यावर गवसरानी परी विराजे. आणि सगळं ते रक्तमांस आटलं आणि फक्त त्याच्या शरीरावर कातळत राहिलं. जो वरी शरीराशे प्राण तो वरी असती त्वचा घ्राणम. प्राण भंगल्या भंगजान सर्वस्वाशी माहिती नाही. नाडी त्वचा असती चौरंगी उरल्या देहाप्रती. सूक्ष्म शरीरी आपण भूती त्रासोनी पळाले. मग तो देह काष्टा समान बोला रहित चलन वलन रहित. ऐशे पाहुणी बाळताने वारुळवरी रचेली. आणि मग त्याचं आता काहीच नाही फक्त तेवढं बारीक होऊन शरीर पडलं आणि त्याच्यावर आता त्या मनमाशाने वाळून रचलं. मग तितुक्या दृष्टी हरल्या प्रति मुखी ध्वनी मंत्र शक्ती. तुतके उरे मग निश्चिती जिकडे तिकडे झाली शेम. ऐशे परी चौरंगाते झाले आहे निज देहाते. यावरी पुढील स्वार्थी पुढील अध्याशी ऐकाते. तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैदुर्य स्वयतेजा पारम. तुम्हा श्रोत्या शृंगार धुंदी सूत अर्पितसे. नरारी वंशी मालू ते मालू नरारीचा शरणागतम. तो हा भक्तिपूर्व ग्रंथ श्रोत्या ते संकल्पिला. स्वास्ती श्री भक्तिकथा सार समंत गोरक्ष काव्य किव्यागार. सदा परिसो श्रोते चतुरम एकत्रित तिथी अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.